नगरपंचायत लोकनियुक्त नगराध्यक्ष कलावती माळी यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन वार्षिक निविदा प्रक्रियेत विरोधी गटाकडून निर्माण होणाऱ्या अडथळ्यांविषयी माहिती देताना शिंदेखेडा नगरपंचायतीत बहुमताचा गैरवापर करून विकास रोखला जातोय असे नगराध्यक्ष कलावती माळी यांनी सांगितलं। सन 2026-27 साठी वार्षिक निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीच्या सभा 2 वेळा किरकोळ कारणांनी स्थगित करण्यात आल्या होत्या। विरोधी गटाने अजेंडा स्पष्ट न दिल्याचं कारण दाखवले, परंतु प्रत्यक्षात मागील अजेंडानुसार निविदा काढण्यात आल्या होत्या। वार्षिक निविदांमध्ये विविध कामांचा समावेश आहे। गरजेनुसार गटारींवर आणि अत्यावश्यक ठिकाणी ढापे बसवणे, आरोग्य व स्वच्छता विभागांतर्गत जंतुनाशके फवारणे, LED पथदिवे बसवणे, मुरुम पुरवठा करणे, जलशुद्धीकरण करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणे, विविध नाले सफाई करणे, जलशुद्धीकरणाचे कामे तसेच पाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्ती, मोटार काढणे बसवणे, बांधकाम, गवंडी काम करणे, गटारींचे चोकअप काढणे इत्यादी कामे। जलशुद्धीकरणाच्या कामात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करणे आवश्यक आहे। या कामांसाठी 4 कर्मचारी नियुक्त आहेत, परंतु त्यांचे 5 महिन्याचे पगार अद्याप थकलेले आहेत। शहरातील गटारी दुरुस्ती, नाले साफसफाई, पाणी पुरवठा दुरुस्ती, पथदिवे बसवणे व अन्य आवश्यक कामांमध्ये विलंब होत असून काही कामांसाठी JCB, पोकलँड सारख्या मशिनरींची गरज आहे। तथापि वार्षिक निविदा मंजुरीत अडथळ्यांमुळे कामे वेळेत होऊ शकत नाहीत। नगराध्यक्ष व 6 नगरसेवकांच्या उपस्थितीत या समस्याचे सविस्तर विवेचन झाले, तरी विरोधी गटाचे 11 सदस्य बहुमत असल्यामुळे स्थायी समितीच्या 5 सदस्यांवर त्यांचा प्रभाव आहे। सदर पत्रकार परिषदेत नगरसेविका सुनीता अरुण देसले, कमलताई रवींद्र पाटोळे, पुष्पाताई गोपाळराव पाटील, रजुताई सुभाष माळी, नगरसेवक अर्जुन रामसिंग भिल, प्राध्यापक दीपक माळी, माजी नगरसेवक अरुण देसले, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी तसेच सागर माळी, मनीष माळी आदी उपस्थित होते। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदेखेडा।